all the matches from the first match. जिस तरह से क्लोज इनकाउंटर हमें देखने मिले, पहले मैच में एक बॉल में एक, दूसरे मैच में एक बॉल में एक, तीसरे मैच में एक बॉल में 3 और सिक्सर। तो ये आज के दिन की विशेषता हम देख रहे हैं। बल्लेबाजी के लिए रोहित भालेराव, नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे निखिल जाधव, बैट फ्रॉम गोरेगांव निखिल जाधव। और गेंदबाजी के लिए कौन आएंगे? ज्यादा समय नॉन स्ट्राइक पर निखिल जाधव, मग्गेश वैती, गिरीश कोचरेकर, ऋषि यादव वैद्य को हम देखेंगे। और एक हमारे बेहतरीन महाकाल स्पोर्ट्स के ओनर यहां पर आ चुके हैं, एक उनकी स्टाइल अलग है और अच्छा विन शीटर यहां पर पहन कर आए हैं, एक जैकेट पहनकर। कुरार विलेज प्रीमियर लीग में बहुत अच्छा योगदान उन्हें दिया था, तो आपका भी हार्दिक स्वागत सनी। गेंदबाजी के लिए पहली ओवर लेकर राहुल राय गेंदबाजी करेंगे। विक्रोलियंस विक्रोली के लिए भी बहुत सारा क्रिकेट खेले हैं। टेनिस क्रिकेट की अगर बात की जाए, अपना अच्छा क्रिकेट, जब लेदर क्रिकेट की बात की तो निश्चित तौर पर जिस तरह से उन्होंने अपना स्कूल क्रिकेट खेला, फिर ठाकुर कॉलेज के लिए, यूनिवर्सिटी के लिए रिप्रेजेंट किया और फिर टेनिस क्रिकेट में अपना योगदान दिया। 2016-17 में विक्रोलियंस के लिए एक अच्छी गेंदबाजी निश्चित तौर पर की थी और अब विपक्षी टीम में है। इस मैच में प्रशांत कुरगावकर को हम देखेंगे। 19 मार्च 2022 वर्ली की नाइट टूर्नामेंट में एक टेनिस क्रिकेट में एक रिकॉर्ड हुआ था, जो इस खिलाड़ी ने, शिवाजी भोसले, इस गेंदबाज को 6 गेंदों में 6 छक्के जड़ दिए थे। और उसके पहले एक अलग रिकॉर्ड हुआ था माथेरान के नाइट टूर्नामेंट में, जय बंजारा, जो गोराई पेप्सी 11 की तरफ से खेलने वाला, और एक बोरीवली नॉर्थ मुंबई का खिलाड़ी, उत्तर मुंबई से। ये 2 खिलाड़ी है जिन्होंने लास्ट 2 साल में अलग कीर्तिमान किए हैं। एक तरफ 11 गेंदों में जय ने बनाए थे 64, जब जीतने के लिए रनों की दरकार कुछ अलग थी और सभी गेंदें सिक्सर थी। इस माथेरान के नाइट टूर्नामेंट में जब कृष्णा सातपुते ने, उन्होंने 500 रुपया और बड़ा धनराशि मिला था। और एक तरफ प्रशांत को अब देखेंगे जो विकेट कीपिंग कर रहे हैं, जिन्होंने 6 गेंदों में 6, ये भी माघाटाने से बिलोंग करने वाले साई माउली, गांव टू गांव में भी इसी टीम से खेलते हैं ग्रामीण क्रिकेट। जिस तरह से ग्लेन मैती की टीम की हमने बात की, प्रणय कोहली, विवेक भंडारी, मनीष, सौरभ सिंह, रोहित नार्वेकर, राजस इस टीम से खेलते हैं। हियर वी गो, सेकेंड हाफ की ये आखिरी मुकाबला से फर्स्ट विक्रोलियंस। पहली गेंद पटकी हुई गेंद थी, बल्लेबाज को चेक किया वहां पर रोहित को। हालांकि इसी तरह की गेंद को बड़े प्रहार के लिए जाते बल्लेबाज रोहित भालेराव, ये पहचान है इनकी। तर एक चांगली जुगलबंदी पाहायला मिळेल। एका बाजूला रोहित, याला कल्पना आहे की रोहित रबर बॉल स्पेशालिस्ट खेळाडू आहे, ज्याची ओळख निर्माण झाली मुळात याच क्रिकेटमुळे। पुढचा चेंडू, अकुटप्प्याचा चेंडू, अनदर परफ्यूम डिलिव्हरी, बॅट्समन वेट करतोय, वेट अँड वॉच, मात्र चेंडू निघून जातो यष्टीरक्षक प्रशांतच्या हातामध्ये। कव्हरला प्रतीक खामकर, बाबूला आपण पाहतोय, डीप लॉंग ऑनला मिश्रा आहे, शॉर्ट मिड विकेटला विनय आहे, डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे, डीप मिड विकेट आहे आणि लॉंग ऑफ, एक डीप पॉइंट देखील घेतलेला। पुढचा चेंडू राहुल, आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, स्क्वेअर लेगला डीप वरना खेळाडू येपर्यंत, ओ सावकाश सावकाश, घाई करू नका, सावकाश, कारण स्लिपरी निश्चितच होणार आहे। मगाशी देखील मी म्हटलं की नॉर्मल स्पोर्ट शूज, स्पाइक वाले स्पोर्ट शूज माझ्या बाजूला देखील बसलेले आहेत, ते देखील पोलीस दलामध्ये असले तरी सुद्धा चांगले कबड्डीपटू नाहीये तर फुटबॉलपटू आहेत। आणि शूज अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही धावता त्यावेळेस वेगळ्या प्रकारचे स्पाइक वाले असणं गरजेचं आहे। तसं आपण नेहमीच पाहतो ज्यावेळेस कुपरेशच्या ठिकाणच्या मैदानावर ज्या स्पर्धा वेगळ्या वेगळ्या होतात फुटबॉलच्या, त्यावेळेस स्पाइकचं देखील फार महत्त्व वेगळं। आता मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकवतोय, शॉर्ट मिड विकेट घेतला होता, विनय येतो त्या ठिकाणी, खेळाडू बाद गॉन। राहुलला मिळालेलं पहिलं यश, मोठा धक्का विक्रोलियन्सला। रोहित भालेराव उर्फ किडने बॅक टू द पॅव्हलियन, पहिला मोठा धक्का। ओंकार केणी, मॅन फ्रॉम ऐरोली, तर मात्र फलंदाजीसाठी येतोय निखिल जाधव नॉन स्ट्राइकला। रोहित प्रयत्न करत होता शॉर्ट बॉलला पुल करण्यासाठी, मात्र बॉल राईज होत होता।
थोडेसे दोन बॅक ऑफ द लेंथ होते, त्यानंतर चेंडू उसळी घेऊन निघत होते, जे मिळत नव्हते बॅट्समनला. आणि राहुल चांगल्या प्रकारे अनुभव आहे. मगाशी मी पोईसर मधल्या काही खेळाडूंची, कांदिवली ईस्ट आणि वेस्टच्या मधलं जो एक परिसर पाहिला, तर त्यामधल्या काही खेळाडूंची नावं घेतली. तर देवराजला आपण पाहतोय लॉंग ऑफला आहे. देवराज, राहुल रॉय हे जे खेळाडू आहेत. मात्र हा आशिकी मधला राहुल रॉय नाहीये, हा राहुल रॉय या कांदिवली मधला आहे. आणि पॉइंटला रहाटे आहे. अजून एक रबर बॉल मध्ये हार्ड हिटिंग करणारा फलंदाज, फलंदाजी करण्यासाठी सज्ज डावखुरा बॅट्समन ओमकार केणी, मॅन फ्रॉम ऐरोली. अजून एक डेंजर बॅट्समन रोहित परतल्यानंतर बघूया काय घडते. राहुल रॉय कोणती गोलंदाजी या ठिकाणी करेल. नॉन स्टार चषक 2022 या स्पर्धेचा पहिला दिवस. सुरू असलेला सामना विक्रोलियन्स विक्रोली विरुद्ध साई माऊली. टॉस जिंकून साई माऊली या संघाने प्रथम आमंत्रित केलं फलंदाजीला आणि पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करतोय राहुल. डावखुरा गोलंदाज अगेन्स्ट डावखुरा बॅट्समन आता येतोय. राहुल ने रोहितला माघारी परतवले पहिल्या ओव्हरमध्ये. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, अंपायरचा इशारा येतोय. येस, इट्स अ वाईड. भावेश नायर द मेन ऑफिशियल. स्ट्रायकर एंडला आहेत मदन देशमुख, एक चांगले ऑर्गनायझर, आयोजक म्हणून देखील त्यांचं योगदान आहे. अश्व इव्हेंट्स म्हणून देखील अंडर 12 अंडर 14 मुलांना, चिल्ड्रन्सना तयार करत आहेत. ओव्हर द विकेट, नेक्स्ट डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन या ठिकाणी कट करतोय चेंडू. चेंडू डीपला. पॉइंट निश्चितच खेळाडू आहे, मात्र त्याला चकून जाते. 2 धावांसाठी सहज. बघा काही क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी बॉल ट्रॅव्हल होणार नाही, स्टॉप होणार आहे. पाण्यामध्ये ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर रबर बॉल आहे, त्याला जास्त निश्चितच जास्त उडणार नाहीये त्या ठिकाणी. बऱ्यापैकी श्रेय सर्व सिद्धेश्वर बॉईज आणि या सर्व टीमना, नरेश सावंत, नितीन कारेकर, बबनदादा गुरव, राम सावंत, त्याचप्रमाणे साईनाथ, अनिकेत, भावेश आणि इतर सर्व सिद्धेश्वर बॉईजची टीम ज्यांनी हे मैदान बनवण्यासाठी खूप चांगलं योगदान दिलं. आणि खूप छान असं आयोजन या स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे. आणि या पहिल्या वर्षामध्ये एक अप्रतिम असं आयोजन, सांसद खेल महाकुंभ, ज्या पद्धतीने साहेबांनी देखील सांगितलं की कशा पद्धतीने योगदान होणं गरजेचं आहे. लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. इट्स वाईड. उत्तर मुंबई खासदार सन्मान्य गोपाळ शेट्टी साहेब यांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून देखील पार्लमेंटमध्ये एक वेगळ्या प्रकारचा सत्कार, गौरव आणि आपल्यासाठी अभिमानाची, गौरवाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे की हा आपल्या उत्तर मुंबईचा आवाज खासदारांच्या माध्यमातून आपण पार्लमेंटमध्ये देखील पाहतो. आणि संसद खेल महाकुंभ याचं हा पहिला दिवस नॉर्थ स्टार चषक म्हणून थोडंसं आपण टायमिंग प्रॉपर पाहत नाही. एकदा पूर्ण केल्या, प्रत्येक त्या ठिकाणी जातोय. चेंडूवर देवराज येईपर्यंत 2 धावांसाठी परत आहेत. थोडंसं बॉडी बॅलन्स मागे होतं आणि थोडंसं दूर वरून या स्ट्रोकला खेळण्यासाठी ओमकार गेलेत. ओमकारकडे देखील एक चांगलं क्रिकेट खेळण्याची क्षमता, एक शैली आहे. टेक्निकली साउंड खेळाडू आहेत. योगेश रांजळे यांना देखील आपण पाहतोय. योगेश जी जिनके माध्यम से भी एक अच्छी क्रिकेट एकेडमी शुरू है. तो अलग अलग ऐसे खिलाड़ी सिद्धेश्वर बॉयज के भी हम देख रहे हैं जिनका योगदान यहाँ पर है. सांसद मेल खेल महाकुंभ, खेलो इंडिया जागो इंडिया, अलग अलग इलाके से, अगर गांव से लेकर शहरों तक एक अलग नारा दिया पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने. और उसके बाद खेलो इंडिया शुरू हुआ और अलग अलग जगह पर बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन किया गया. गेंदबाजी के लिए अब बदलाव करेंगे और गेंदबाजी के लिए आशीष, मैन फ्रॉम प्रभा देवी, आशीष यहाँ पर गेंदबाजी के लिए आएंगे. खेलो इंडिया जागो इंडिया, इसका एक बेहतरीन प्रमाण हमें देखने को मिला जब टोक्यो ओलंपिक में जापान में जब नीरज चोपड़ा इन्होंने जैवलिन थ्रो में एक अलग कीर्तिमान प्रस्तावित किया और सभी भारतीय हिंदुस्तान का झंडा लहराया था, तिरंगा. जिस तरह से एक अलग खोज थी गांव से लेकर किस तरह से हम खेल में एक अलग प्रकार की एक योजना बनाकर चलना आवश्यक है. गेंदबाजी के लिए तैयार, राउंड द विकेट आशीष. पहली गेंद और पिच गेंद, सामने खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन ये गेंद 4 रन के लिए. बाउंड्री की जरूरत थी. निखिल जाधव इनके बल्ले से निकलता हुआ चौका. और पिच गेंद थी, हालांकि उस गेंद को रोक सकते थे. टूर्नामेंट में अगर देखा जाए, पंजाब बॉयज जब खेलती थी उस समय नर्मदा अर्जुन से अपना योगदान दिया था. बैकफुट पर जाकर अब ऑन द राइज, लेकिन अपर कट यहाँ पर पॉइंट पर आज बेहतरीन स्ट्रोक देखने मिले. कवर पॉइंट पर आज का शाहिद का स्ट्रोक
और पहली गेंद आज के दिन की जो सौरभ सिंह चीचा ने पॉइंट के ऊपर से छक्का जड़ दिया था, ज्यादा उछाल लेने वाली गेंद थी, ऑफ स्टंप पर ज्यादा रूम बनाकर उस गेंद को खेला था। और रबर बॉल जब बल्ले पर लगती है बॉटम हैंड और मिडल, जब आप बीचों बीच लेकर बल्ले के स्ट्रोक को खेलते हैं तो निश्चित तौर पर बड़ा स्ट्रोक लगता है। इसकी एक परिभाषा तैयार की। इसके पहले 15 गेंदों में 46 रनों का एक बेहतरीन परफॉर्मेंस हमने देखा। बाहुबली सुमित ढेकले TWJ डोमिनेटर गुहागर रत्नागिरी टीम के लिए खेले, जिन्होंने वो रन बनाए थे। उसके बाद 16 गेंदों में 53 रन बनाकर शाही शेख टॉप पर चल रहे हैं। गेंदबाजी के लिए आशीष पंडित, मैन फ्रॉम प्रभा देवी, गेंदबाजी के लिए था राउंड द विकेट। अगली गेंद शॉर्ट गेंद पुल करने के लिए गए बल्लेबाज को, और एक चकमा देती हुई गेंद विकेट कीपर प्रशांत कोरगांवकर के हाथ में उर्फ कोद्या। वाइडिश लॉन्ग ऑन काउ कॉर्नर, जहां पर देवराज को हम देख रहे हैं, और एक बेहतरीन खिलाड़ी, जिस तरह से पोइसर बॉयज की मैंने बात की, उलाड हो, देवराज हो या हम राहुल को देखते, स्लो और वन, नीचे रहती हुई गेंद ऊपर से खेलने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज, बाउंस की राह देख रहे हैं, राइज होगी गेंद और बल्ले पर आएगी, लेकिन जब तक कि थोड़ी नीचे रहती हुई गेंद, इस गेंद को भाप नहीं पाए थे, पढ़ नहीं पाए थे। और जैसे कहते कि अच्छी किताबें और अच्छे लोग तुरंत समझ नहीं आते, उन्हें पढ़ना आवश्यक है। इसी तरह से अब अच्छी गेंदों को आपको समझना होगा, उसी तरह से आपको अच्छे स्ट्रोक के लिए जाना होगा। अगली गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, कुछ अलग वेरिएशन करने के लिए गए ऑफ कटर, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज है। वाइड का इशारा, 1 रन के साथ स्कोर 14 रन 14। सेकेंड ओवर इज इन प्रोग्रेस। वी आर वॉचिंग Vikrolians versus Sai Mauli, the match between these two teams. One belongs to Magadane, Boruli East, and second one is Vikroli. Shot delivery, handsomely driven. It's a big one over the mid wicket. 6 रन ओमकार खेनी के बल्ले से निकलता हुआ रन संख्या 20। इस ओवर की आखिरी गेंद, अब बल्लेबाज तैयार, ओमकार आशीष के लिए। ओह व्हाट अ शॉट, लेकिन नहीं, 2 रन मिलेंगे, क्योंकि आपको स्क्वायर ऑफ द विकेट ज्यादा रन मिलेंगे। देखेंगे अंपायर अभी भी राह देख रहे कि गेंद कहां से गई है, और ये 2 रन। तो रन संख्या 22 2 ओवर के समाप्ति के बाद। पहले ओवर में रन बने थे जब राहुल ने गेंदबाजी की थी, 8 रन, और इस ओवर में रन बने हैं 14 रन। तो 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 22, 11 रन प्रति ओवर। संसद खेळ महाकुंभ भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत। नॉर्थ स्टार चषक 2022 च्या निमित्ताने या ठिकाणी पोईसर जिमखाना युवक मंडळ आणि जनमित्र फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस। प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी आणि कॅश प्राइज, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज पापे स्पोर्ट्स कडून टी शर्ट, शॉर्ट्स आणि बॅट देऊन आपण त्या खेळाडूंचा गौरव सन्मान करणार आहोत। सो दीज आर द पर्सनल प्राइज हैज टू बी गिवन। राहुल रॉय वंस अगेन ब्रिंग्स बैक इन द गेम इन द सेकेंड स्पेल। अटैक पर फिर एक बार हम देख रहे हैं, ये देखिए आशीष की अगर शूज के देखिए तो स्पाइक वाले, जो फुटबॉल में अक्सर हम देखते हैं अलग अलग खिलाड़ी खेलते हैं तो ग्रिप मिलती है उड़ने के लिए, और यो यहाँ पर नजर आती हुई। गेंदबाजी के लिए फिर एक बार अब राहुल, स्ट्राइक पर निखिल। अगर मैच बॉल आया है तो निश्चित तौर पर मैच बॉल लेंगे। राहुल की पहली ओवर में 8 रन आए थे, और अब ओमकार देख रहे, ओमकार केनी, मैन फ्रॉम ऐरोली, और स्ट्राइक पर निखिल जाधव, मैन फ्रॉम गिरगाव या परिसरातून बिलॉंग करणारा हा स्ट्राइकला आहे। मगाशी एक चांगला चौकार पाहायला मिळाला। निखिलला जबाबदारी घ्यावी लागणार आहे। तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होत आहे। बॅट्समनला निश्चितच चांगलं रीड केलंय, ओळखणं गरजेचं आहे। गोलंदाजा ज्यावेळेस बॉलिंग आपण करत असताना पाहतो की ज्या पद्धतीने त्याचा फॉलो थ्रू आहे आणि पिचिंग जी पाहतोय आपण, त्या अनुषंगाने बॅट्समनचं देखील फुटवर्क चेक केलं जातंय। निखिल कोणत्या प्रकारे खेळतोय, स्टान्स काय त्याचा। या ठिकाणी राहुल राय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू, डावखुरा बॅट्समन ओमकार केनीसाठी डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे।
एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगला, एक शॉट मिड विकेट आणि पॉइंटच्या वरून व्हॉट अ शॉट. हा येतोय षटकारच नाही, चौकार. आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी आहे. संध्याकाळ होत आलेली आहे हळूहळू. शाम की चाय बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. चाय भी यहाँ पर है आपका रहा निश्चित तौर पर रहा देख रही है तो चाय भी लेना है. नाश्ता वहां पर बड़ा पाव है, पानी की सभी व्यवस्था आपके लिए प्रबंध व्यवस्था की गई है आयोजन कमेटी की तरफ से. मुफ्त सेवा और यही एक अलग पहचान हम इस विशेषता इस टूर्नामेंट की देख रहे हैं. फुलर लेन गेंद यॉक करना चाहते थे, जब तक कि वहां पर डीप से खिलाड़ी आएंगे. एक रन पूरा किया, थ्रो के लिए जाएंगे तब तक ओहो रनआउट का मौका, लेकिन नहीं बचे. आधे पिच तक गए थे ओमकार, लेकिन वहां से निखिल ने कहा कि थोड़ा आपको वापस लौटना है. तीसरा ओवर रन संख्या स्कोर 28-28, धाव संख्या 28. तिसरं षटक मार्गस्थ. राहुल गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला फलंदाज निखिल जाधव, तर नॉन स्ट्राईकला आहे तो ओमकार केणी. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला होता. डीप स्क्वेअर लेग जो थोडा वरती आपण पाहत होतो त्याला थोडा वाईडिश घेत आहेत. डीप मिड विकेट आहे. काऊ कॉर्नरला एक खेळाडू येतोय अवधूत पाटकर. सकाळी पाटील 11 दैसर बॉईज साठी आम्ही शोधतो हा खेळाडू कुठे, मात्र या संघातून खेळतो. पुढचा चेंडू, अति चांगला चेंडू, शरीरावरती आक्रमण होत आहे. बघा बॉलिंग करत असताना जो रिलीज पॉइंट आहे राहुलचा थोडासा वेगळा आपल्याला पाहायला मिळतो. ज्या अनुषंगाने जर पाहिलं तर बॅट्समनला रीड केल्यानंतर व्हेरिएशन्स येत आहे आणि म्हणून बॅट्समन थोडासा बॅकफुटला जातोय. त्यानंतर देखील ऑन द राईज खेळायला जात होते, मात्र ते देखील मिळत नाहीत. त्यामुळे निश्चितच टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं यावर्षी विक्रोळी ज्या पद्धतीने तिरुपती सावर्डे म्हणजे सावर्डे चिपळूण या ठिकाणची स्पर्धा जिंकल्यानंतर असं वाटलं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काहीतरी वेगळं घडेल आणि निश्चितच तो त्यांचा क्लास पाहायला मिळाला होता आणि तो क्लास सर्वांनी दाखवला होता, निखिल, रोहित आणि इतर सर्व खेळाडूंनी. त्यामुळे फॉर्म मध्ये निश्चितच होता संघ. आता मात्र हा चेंडू येतोय लॉंग ऑनला. मिश्रा त्या ठिकाणी लॉंग ऑनला आहेत. डी पूर्ण पोहोचेपर्यंत विनय आहे लॉंग ऑफला. देवराज आहे वाईडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नरला आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर ऑफिशियल्स या ठिकाणी आपण पाहतोय. भावेश नायर स्ट्रायकर इनला आहेत. मदन देशमुख आमच्यावर स्कोरर राम सावंत यांचं देखील योगदान. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये कबड्डीचे ग्राउंड बनवण्यामध्ये माहीर असे खेळाडू आहेत. हे देखील मैदान व्यवस्था ज्या वेळेस टेनिसच्या स्पर्धा असतात त्यावेळेस देखील त्यांचं ग्राउंड व्यवस्था म्हणून एक योगदान असतं. विनायक शिगवण जे tenniscricket.in साठी डिजिटल स्कोरिंग आपण करत आहोत ते पाहतोय. मॉनिटर स्कोरिंग अपडेटर आपल्याला संदेश पिळणे पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच चेंडू होता लेग स्टंपवर, ते चेंडूला खेळून काढले. डी स्क्वेअर लेगला एक धाव पूर्ण करतोय अजय बाबा आणि अजय रांझणे. जोपर्यंत चेंडू फेक 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी रनआउटची संधी आहे. 3 धावा पूर्ण. चांगला कॉल दिला होता. रनिंग बिटवीन द विकेट चांगले. अजय बाबू रांझणे त्या ठिकाणी आहेत. डीप स्क्वेअर लेगला चेंडू येईपर्यंत 3 धावा आणि या 3 धावांनी धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33. 11ची सरासरी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, 2 ओव्हर नंतर धावसंख्या 22 होती आणि तिसऱ्या ओव्हर नंतर 33, म्हणजे 11ची सरासरी. उर्वरित 2 ओव्हर. देवराज अजून एक डावखुरे गोलंदाज. आपण जर पाहिलं तर UK टायगर ट्रॉफी ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी झाली होती त्यावेळेस दैसर बॉईज साठी या खेळाडूने अप्रतिम गोलंदाजी केली होती. जयनेश पटेल, देवराज. आणि देवराजसाठी जर आपण पाहिलं तर राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीचं 3रं पर्व 2018 आणि या काही स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये त्यांनी अप्रतिम कामगिरी केली. नुकतीच 2 आणि 3 एप्रिलला आपण पाहिलं चारकोप प्रबोधनकार ठाकरेनगर सेक्टर क्रमांक 1 या ठिकाणी देखील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर स्वर्गीय प्रणय आडाव चषक ज्या स्पर्धेमध्ये पोईसर बॉईज फायनल मध्ये पोहोचला होता. देवराज आणि राहुल यांची गोलंदाजीचा एक वेगळ्या प्रकारचा क्लास पाहायला मिळाला होता. तो देवराज या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू आणि निखिलने या ठिकाणी पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा तो उत्तुंग षटकार.
निखिल जाधव आता मात्र आपल्या लय मध्ये परततोय. धावसंख्या 39, 39. पहिल्या चेंडूवर स्वागत देवराजचं. समोर मिळाला, ओव्हर पिच चेंडू मिळाला होता आणि त्या चेंडूवर आक्रमण केलं. त्यामुळे या ओव्हरमध्ये चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. निखिल जाधव एका बाजूला थोडासा स्ट्रगल करत होता पहिल्या ओव्हरमध्ये. रोहितला पहिले 2 बॉल डॉट झाले, त्यानंतर रोहितला तो चेंडू मिळाला नाही, टॉपेज लागला होता आणि त्यानंतर आपण निखिलला नॉन स्ट्राईकलाच पाहिलं होतं. मात्र थोडंसं चांगलं कमबॅक करतोय निखिल. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा या ठिकाणी. एक 1 बाउन्स निश्चितच आदेश दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने थोडंसं ऑफ साईडला जास्त बाहेर, कारण कव्हरला प्रतीक कामकर बाबू आहे त्या पोझिशनला. जर अप्पर कट साठी ट्राय केली तर पॉइंट आहे, कव्हर आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने देवराज कमबॅक करतोय. पुढचा चेंडू निखिल साठी. देवराज याचा जास्त बाहेर, जवळजवळ तिसऱ्या स्लिप जवळ गेला चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड. अवांतर धाव. धावसंख्या आता मात्र 40 वर जाऊन पोहोचते. आयोजक गणेश बारे, त्याचप्रमाणे बबनदादा गुरव, महेंद्र गुरव, दैनेश शाह, संतोष सिंग, मुकेश भंडारी, त्याचप्रमाणे आयोजनामध्ये ज्यांचं योगदान सिद्धेश्वर बॉयज यांच्या वतीनं संसद खेल महाकुंभ, जो आपण हा नॉन स्टार चषक 2022 पाहतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस सप्ताह मैदान कमलाविहार स्पोर्ट्स क्लबच्या समोर कांदिवली पश्चिम या ठिकाणी हा क्रिकेटचा रणसंग्राम, पावसाळी क्रिकेट रबर बॉलचं आपण आयोजन पाहतोय. येणाऱ्या दिवसामध्ये 6 आणि 7 ऑगस्टला आपण स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी पाहणार आहोत, जी जनरल अरुण कुमार वैद्य मैदान MHB कॉलनी बोरुली या ठिकाणी आहे. त्यानंतर 13 तारखेला एक स्पर्धा आहे. त्यानंतर 21 ऑगस्ट शनिवार या ठिकाणी देखील MHB ला अजून एक स्पर्धा असेल. पुढचा चेंडू, चांगला चेंडू आहे बघा. या अगोदर पहिला चेंडू ओव्हर पिच मिळाला लेग स्टंपवर, त्याला भिरकावून टाकलं होतं, ते म्हणजे मिड विकेट वरून. त्यानंतर ऑफ स्टंपच्या थोडं जास्त बाहेर काढला होता. अप्पर कट करण्यासाठी गेले डॉट, त्यानंतर वाईड आणि आता चेंडू डॉट. पुढचा चेंडू देवराज. चेंडू मिळत नाही. बॅक टू द बॉलर. बॉटम हँडचा वापर केला होता, थोडीशी ताकद लावली होती, मात्र त्या ठिकाणी जो स्पॉट गुडलेनचा आपण पाहतोय 4 मीटर आणि 6 मीटरचं जे अंतर आहे, ज्या ठिकाणी पिचिंग होतोय बॉल, थोडंसं पाणी आहे, त्यानंतर थोडासा बॉल ज्या अपेक्षित करत होता फलंदाज निखिल की जलद गतीने बॅटवर येईल, टायमिंग केलं होतं, बॉटम हँडचा वापर केला होता, मात्र थोडासा थांबून आला आणि बॅक टू द बॉलर. पुढचा चेंडू. आता मात्र पंचांचा इशारा नो. या अगोदर एक संकेत दिले होते. Already the signal has been given in the second delivery, bold Devraj, and this delivery, it's a no delivery. It's a good call given by Madan Deshmukh as well as Bhavish Nair. Next delivery, Devraj over the wicket for the right hand batsman. It's a beautiful delivery. Once again come back by Devraj here. Winner is there, just a batsman going for 1 and score moves to 42. Fourth over is in progress. Devraj, the big contest between Devraj, Nikhil and Omkar Kheni, man from Aerol, is on strike now. Fourth over is in progress. We are watching North Star Trophy 2022. Today is the first day we are celebrating here at Sapta Ground, Kandivli West, opposite Kamlavia Sports Club. The match is going on between Vikrolians Vikroi versus Sai Mauli. Batsman is on strike. Omkar Kheni. There is a deep mid wicket, deep square leg. Wideish long on, cow corner. These are the 4 fieldsmen on the leg side. Oh, there is a big one. No, couldn't get right elevation. Not proper connection has been made by the batsman Omkar. और विकेट के पीछे जिस तरह से विकेट कीपर वहां पर थे, उनके पीछे 1 रन के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन बने हैं. 4 ओवर की समाप्ति और हर एक ओवर में 11 रन प्रति ओवर था, लेकिन 1 रन इस ओवर में कम बने. इस तरह से इस मैच की और इस मैदान में जब इस टूर्नामेंट को छोड़कर इसके अलावा जब क्रिकेट खेला जाता है 20,000 25,000 की टूर्नामेंट, तब बड़े बड़े हिट यहाँ पर देखने मिलते हैं. और 5-5 ओवर में इस मैदान पर 60 70 75 भी चेस हो चुके हैं. तो बल्लेबाजी करने वाली टीम भी यहाँ पर राह देखेगी कि एक अच्छा लक्ष्य, एक टारगेट की ओर हमें पहुंचना है, ताकि अजय रांझणे न्यू बॉलर, इस तरह का मैंने ये इसके पहले एक बात की थी, एक जानकारी दी थी कि गांव टू गांव क्रिकेट में मागाटाने साई माउली ये टीम, नायगव, घोड़बंदर यहाँ पर बड़ी बड़ी टूर्नामेंट जीत चुके हैं और
इसका प्रमुख कारण ये खिलाड़ी भी है अजय बाबू रांझणे, टाटा पावर माघाटाने से बिलोंग करने वाले खिलाड़ी। अवधूत पाटकर मैन फ्रॉम गोराई, प्रतीक खामकर गोविंद नगर, मिश्रा ऑल्सो बिलोंग्स टू टाटा पावर। गेंदबाजी के लिए तैयार, ओवर द विकेट, पहली गेंद और मौका है लेकिन ओ बेहतरीन स्टॉप, एक बार जोरदार तालियां प्रतीक खामकर बाबू। लॉकडाउन के बाद थोड़ा हेल्दी है लेकिन जिस तरह से उन्होंने अपना पूरा दमखम दिखाया, पहली निगाहें पीछे थी, बाहर आए थे, उसके बाद अंदर चले गए। डिसीजन पेंडिंग है यहाँ पर इस कैच के लिए गए थे और एक ऑब्जेक्शन यहाँ पर देख रहे हैं कि वहां पर जिस तरह से बाउंड्री लाइन की रोप है वहां पर क्या कुछ हुआ है, पीछे गए हैं पाव, उसके बाद अंदर आए, बहुत कुछ यहाँ पर कुछ सेकंड में, फ्रैक्शन ऑफ मिली सेकंड में यहाँ पर हुआ और ये अब देखेंगे यहाँ पर क्या होगा। और जिस तरह से ऋषि यादव वैद्य इन्हें देख रहे, उन्होंने इस बात की पुष्टि की और the one message is given to Girish, just ask the umpire whether it's a valid stop or it's a sixer. तो डिसीजन पेंडिंग, लेकिन रन संख्या स्कोर अब देख रहे हैं हम 45 और बल्लेबाजी करने निखिल जाधव और ओमकार के बीच एक अच्छी साझेदारी बन रही है।
निर्णय फायनल निर्णय असणारा कमिटीचा निर्णय आणि डिसिजन या ठिकाणी कमिटीने दिलेला आहे. चला लवकर. येस, कमिटीने निर्णय दिलेला आहे. हा षटकार आहे. षटकार आहे मात्र प्रतीक कामकर साठी देखील जोरदार टाळ्या होत्या. त्याने देखील एक चांगला प्रयत्न केला. त्यामुळे हा देखील एक वेगळा प्रयत्न असणार आहे की किती धावांपर्यंत थांबणार, कारण 5वी ओव्हर आहे. 5वी ओव्हर आहे. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 49. बघूया निखिल जाधव स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला ओमकार खेडी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अजय रांजणे उर्फ बाबू, मॅन फ्रॉम टाटा पॉवर. बघूया पावसाच्या पुन्हा सरी बरसणार आहेत. त्या अगोदर हे 5 चेंडू चांगले टायमिंग करू शकतो का निखिल? हेच वैशिष्ट्य आहे या खेळाडूचं. हेच वैशिष्ट्य आहे. मला आठवते अजून एक स्पर्धा 26 जानेवारीला जी प्रवीण क्रीडा मंडळ जोगेश्वरी जयकोटच्या खाली बिंबिसा नगरच्या समोर आपण पाहतो, समोर षटकार आहे. त्या ठिकाणी देखील एक स्पर्धेमध्ये या खेळाडूने अप्रतिम गोलंदाजी टाकल्या होत्या आणि खूप चांगल्या प्रकारे 4 धावा डिफेंड केल्या होत्या एका ओव्हरमध्ये. तोच अजय. अतिशय चांगली गोलंदाजी. आता मात्र ओव्हर पिच होता. हा चेंडू मिळाला नाही. पहिले 2 चेंडू आपण आखूड टप्प्याचे पाहिले. रायझिंग डिलिव्हरी होती, बाउन्स झाले आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा, म्हणून म्हटलं मी की या खेळाडूकडे उंची आहे, त्या उंचीचा फायदा घेतोय. जवळपास 5 फूट ते 8-9 इंच असू शकतो आणि 6 फूट पर्यंत, आणि त्यावरून उंच पुराचा हात, म्हणजे एक चांगल्या प्रकारची ऍडव्हान्टेज आहे ती, म्हणजे आखूड टप्प्याची गोलंदाजी करत असताना. आणि स्लोवर वन, एक धाव. चांगलं षटक, शेवटचं षटक हातात आणा. अजय रांजणे एक मात्र षटकार वगळला तर पंचांचा इशारा येतो लेग बाय. धाव संख्या 50, 50 अप. विक्रोळी संघाच्या धाव संख्या 50. अर्धशतक धाव फलकावर लागलेला आहे. अजय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला ओमकार केणी. बघूया शेवट गोड करतोय का? शेवट गोड केलेला है. रिम झिम बरसा ये पानी और पानी ने आग लगाई, लेकिन यहां पर बल्लेबाज ने 6 रन के साथ बेहतरीन पारी को जो आगाज किया था उसी तरह हा चेंडू डॉट. रनआउटची संधी आहे निश्चितच. धावसंख्या 56, 57 धावांची गरज. इट्स नॉट अ बिग
पहिला चेंडू शॉट पूल करायला गेले, पंचांचा इशारा लेग बाय. कारण क्रिकेट संपल्यानंतर जून मध्ये काय सुरू व्हायचं तर हळूहळू आपल्याला मैदानामध्ये हे असं गवत पाहायला मिळायचं आणि फुटबॉल घेऊन आपण मैदानात यायचो आणि त्या प्रकारे मैदानात कोण रोनाल्डो बनायचा, कोण मेसी बनायचा. मात्र आज पावसाळी क्रिकेटमध्ये देखील आपण जास्त क्रिकेट देखील खेळताना पाहतोय. लेग स्टंपच्या बाहेर अभिषेक यष्टीरक्षक आहेत. वाईडला प्लस येतोय, 2 धावा, धावसंख्या 3, 1 बॉल. गोलंदाजी करतोय गिरीश कोचरेकर. एक जबरदस्त उत्कृष्ट असा गोलंदाज, विक्रोळी संघाचा आधारस्तंभ, हुकमी एक्का आणि अचूक टप्पा अचूक दिशा याचं एक मूर्तिमंत उदाहरण नेहमीच आपल्याला वेगळ्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्याचं पुन्हा एकदा खाली राहतो चेंडू, शॉट ऑन पूल करण्यासाठी गेले, थोडंसं बॅकफुटला गेले होते आणि थोडंसं आपण पाहिलं तर बॅलन्स थोडा मागे होता, तिथून त्या चेंडूला पूल करण्यासाठी गेले, खाली राहिला स्ट्रोक. ज्या पद्धतीने चेंडू मिड विकेटवरला धावून रोहित पोसेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या 5. लक्ष्याचा पाठलाग करताना जर आपण पाहिलं तर 57 टू विन. आमच्याबरोबर स्कोरर शैलेश आहेत. प्रसाद फलंदाजी करण्यासाठी सज्ज आणि कॉट बिहाइंड गॉन. बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा. महत्वाची विकेट, 1 हँडेड पिकअप आणि ज्या पद्धतीने सेकंड अटेम्प्ट गरम वडापावची व्यवस्था करण्यात आली. मोफत सेवा आहे, एन्जॉय करा. जे वडापाव आपण एंट्री केल्यानंतर गेटच्या उजव्या बाजूला ज्या ठिकाणी काउंटर आहे, जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या बाजूला गरमागरम मुंबईचा आवडता पदार्थ वडापाव. ज्या वडापावची दखल अमेरिकेमध्ये देखील निश्चितपणे, ज्या ठिकाणी बर्गर आपण म्हणतो मात्र त्या वडापावची टेस्ट सव त्या बर्गरला येऊ शकत नाही, असा हा पदार्थ तुम्ही एन्जॉय करू शकता. ही सर्व सेवा मुफ्त आहे आयोजन त्याकडून. ऑन साइडला खेळायचं होतं, जाऊ की नको या दरम्यान 1 धाव पूर्ण. कारण पावसामध्ये तुम्हाला या ठिकाणी पंचांचा इशारा लेग बाय येतोय. चेंडू खेळणं, पाणी आहे आजूबाजूला मैदानामध्ये, तिथून तुम्हाला पळायचं आहे. चेंडूला स्ट्रोक केल्यानंतर धावायचं देखील आहे आणि खूप छान असं योगदान द्यावं लागतं पळताना देखील तुम्हाला, कारण कॉल देणं गरजेचं रवीसाठी. गिरीश आता मात्र या चेंडूला पूल केलाय, चेंडू ते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतोय, कॉल करतोय 2 धावांसाठी. ज्या ठिकाणी रवी जर्गेन पोहोचतोय आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्या 8 आणि कोण कोणाची लावतोय वाट पाहून झालेले आहे, वाट लावायची वेळ आलेली आहे. मात्र या ठिकाणी मोठं आव्हान नाही. 57 धावा आहेत. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, जो बॉलिंग अटॅक आहे, या देखील धावा डिफेंड होऊ शकतात. मगाशी आपण पाहिलं 64 धावा होत होत्या की नाही हे मात्र मोठं गणित होतं. 15 बॉल मध्ये 57 धावांची गरज असताना संघ जिंकला होता AR स्पोर्ट्स. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट द ब्युटी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी at the end of the last delivery of Girish Kochrekar. Score remains as it is, 8 lost of 1 wicket. 49 धावांची गरज, 24 चेंडू, प्रत्येक ओव्हर मागे 12 धावांची सरासरी. राहुल वराडकर याला देखील आपण पाहणार आहोत इन ऍक्शन. बघूया कोणता गोलंदाज या ठिकाणी येणार आहे. यानंतर विल बी द नेक्स्ट बॉलर स्टार्ट द प्रोसीडिंग फ्रॉम द कमला विहार स्पोर्ट्स क्लब 8. And the ball is going to be, I think, सिद्धार्थ गौडा. यावर्षी सुप्रीमा चषकामध्ये अप्रतिम षटक हाताळलं होतं या खेळाडूने, सिद्धार्थने.
असं वाटलं होतं मॅच शेवटपर्यंत घेऊन जाण्यामध्ये फार महत्वाचं योगदान होतं, मात्र त्यानंतर पराभूत झाले होते. आणि तो सिद्धार्थ एक चांगल्या प्रकारचे व्हेरिएशन्स वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी हा देखील परिचयाचा असा खेळाडू आहे. पूल करण्यासाठी गेले, चेंडू ज्या टप्प्यावर अपेक्षित होता तो टप्पा मिळू शकला नाही आणि पावसाची आता धार वाढलेली आहे. जोरदार पाऊस बरसत आहे आणि या पावसाचा आनंद घेत प्रत्येकाला, कुणाला वडापाव खावासा वाटतो, कुणाला तो मका आवडतोय, कुणाला अमृततुल्य चहा पाहिजे, कारण वेळेला चहा हवा असतो, चहाला वेळ नसते. त्या पद्धतीने नाश्त्याची देखील व्यवस्था इथे आहे. पुन्हा एकदा पूल करण्यासाठी गेले, चेंडूवर खेळाडू त्या ठिकाणी गिरीश त्या ठिकाणी नाही, चुकीच्या एंडला थ्रो. सिद्धार्थ पोहोचतोय कारण पाऊस जास्त वाढलेला आहे, पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे मैदानात, त्यामुळे ट्रॅव्हल होईल की नाही डाऊट आहे आता चेंडू. आणि आता खरी कसोटी फलंदाजांची आहे. बॉल साइड कसा होणार, पुन्हा या चेंडूला पाठवतोय फाईन, एक धाव डिक्लेअर मध्ये. हीच संधी गोलंदाजाला आहे सिद्धार्थ गौडा आणि विक्रोळी संघाला. मॅक्झिमम ओव्हर जर कंप्लीट केल्या या पावसामध्ये निश्चितच थोडंसं एक कमबॅक करू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक आणि रवी याच्यावर देखील एक मोठी कसोटी असेल, परीक्षा असेल की अशा पावसामध्ये तुम्हाला टायमिंग कसं करावं लागणार. ओ व्हॉट अ शॉट, मात्र क्लिअर होईल का हे मात्र गरजेचं. साधावा प्रतीक कामकर बाबू, हवा स्टॉप होती मात्र तरीच the long gone for the big one. So 17. पाऊस बरसत आहे आणि पावसाचे दिवस आहेत. प्रत्येकाला हा पाऊस आवडतो, तोच पाऊस जो प्रत्येकाला हवावासा वाटतो. निश्चित या पावसाची वेगवेगळी गाणी आपण पाहिलेली आहेत, ज्या पद्धतीने या पावसाला आपण नेहमीच आनंदी एन्जॉय करतो. मात्र पावसाळी क्रिकेट देखील रबर बॉलचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता पाऊस गेलेला आहे, पुन्हा एकदा बॅट्समनला ॲडव्हान्टेज मिळेल. मात्र त्या खेळपट्टीवर जर पाणी असेल तर त्या ठिकाणी बघूया. धाव संख्या आहे 17, 17 धावांची गरज आहे, 40. कारण दोन्ही बॅट्समन जर आपण पाहिलं तर त्यांनी ग्लोव्ज घातलेले हात आहेत. आपण समर्थ कडूला या मोसमामध्ये पाहिले, ज्याने हेल्मेट घालून बॅटिंग केलेली आहे. नवनवीन आपल्याला काही व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत गोलंदाजीमध्ये. फलंदाजी मात्र एक वेगळ्या आयडियाज, एक नवनवीन तयारी देखील आपण पाहतोय. बघा बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनच्या बॅटचा कलर देखील वेगळा आहे. पुढचा चेंडू आता मात्र ऑन साइडला हेलिकॉप्टर फिरवायचा होता. हेलिकॉप्टर देखील पायातले चेंडू अप्रतिम खेळतो हा खेळाडू. त्याच्या वेळेस टेनिस क्रिकेट आपण पाहतो त्यावेळेस पायातले चेंडू जे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खेळणारा खेळाडू आहे प्रतीक. आणि ज्या टप्प्यावर सिद्धार्थ गोलंदाजी करते त्याने पाहिलं होतं की बॅट्समन थोडेसे मोठे फटके खेळण्यासाठी तयार आहे. त्या अनुषंगाने आपल्या लेंथमध्ये थोडासा बदल करतोय, थोडीशी बॅक ऑफ द लेन ठेवला, समोर दिला नाही आणि तो चेंडू त्याला हेलिकॉप्टरसाठी मिळू शकला नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ओ जास्त आपटला आहे. चेंडू पंचांचा इशारा येतो वाईड, थोडा एक्स्ट्रा एफर्ट. सिद्धार्थ या अगोदरचा चेंडू जर तुम्हाला अशा पद्धतीने टाकायला मिळाला आणि त्यानंतर तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन्स करायला जाता. और जिस तरह से यहां पर देख रहे हैं कि गेंदबाजी कर रहे सिद्धार्थ, चेंडूला खेळून काढले डीप मिड विकेटला. प्रतीक पोचेल का? एक धाव तर पूर्ण केलेली आहे 2 धावांसाठी. आणि बघा डायरेक्ट थ्रू करणं गरजेचं होतं, रिले थ्रू करण्यासाठी गेले. धाव संख्या 21, 21 2 ओव्हर नंतर. 5 ओव्हर मध्ये तुम्हाला 56 करायचे आहेत. जर आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये 11.5ची सरासरी आवश्यक आहे. आणि 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 21, म्हणजे आपण जर सरासरी शैलू पाहिली तर 1 धाव अजूनही कमी आहे, जे 11ची सरासरी होणं गरजेचं होतं. शैलू आमच्याबरोबर स्कोरिंग करत आहे, यांचा संघ देखील खूप आनंदित असेल शैलू, कारण ज्या प्रकारे एआर स्पोर्ट्स
हा संघ असा आहे ज्याने जवळजवळ असं म्हणू शकतो की समोरच्या संघाच्या तोंडातील घास हिरावून घेतलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये 1 बॉल 1 तो जर चेंडू त्या ठिकाणी हातात मिळाला असता तर स्वप्नील कोळी. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा 1 बॉल 1. त्यानंतर आपण पाहिलं कशा पद्धतीने 1 बॉल 10-7 म्हणजे जर आपण पाहिलं तर या अगोदर भाईंदर ला एक स्पर्धा झाली होती त्यावेळेस प्रतीक स्पोर्ट्स पुणे डिंगडॉंग संघ खेळत असताना एक जबरदस्त कामगिरी झाली होती. 2 बॉल मध्ये 12 पाहिजे होते. त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं तिथे गणित बदललं. त्यानंतर वाईड मागे गेला, बाउंड्री आली, त्यानंतर चौकार, त्यानंतर शेवटच्या बॉलवर पप्पू रामगुडे यांनी मारलेला षटकार अविनाश. कित्येक असे वेगवेगळे किस्से. आणि या ठिकाणी रबर बॉल मध्ये देखील आपण पाहिलं तो बॉल वाईड नाही तर नो होता, तर नोवर षटकार मारला आणि स्वप्नील कोळेने तो फटका कुठे खेचला तर समोरच्या लेग साइडच्या बिल्डिंगवर. आणि त्यानंतर पुढचा चेंडू देखील सौरभ पवारचा मॅन फ्रॉम उंबेळी चिपळूणचा होता खेळाडू. षटकार फुल टॉस आणि गणित बदललं. त्यामुळे या मैदानावर आपण आज सकाळपासून पाहतोय वेगवेगळे फेरबदल आणि खूप काही आपल्याला या ठिकाणी उलटफेर पाहायला मिळालेले आहेत. अप अँड डाऊन्स पाहायला मिळालेले आहेत. या मॅच मध्ये देखील होऊ शकतं. कमबॅक करावं लागेल. गिरीश पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड. या वंतर धावेने धाव संख्या 22-22. गिरीश कोसरेकर once again brings back in the attack the captain of this team leading from the front here. Mangeshweti is not there. There are a lot of players they're playing for these Vikrolians still not in the squad for this rubber ball cricket tournament. हो झेल होऊ शकला असता. अभिषेक आंगणेच्या हाताला चाटून चेंडू निघून गेलाय. संधी होती, निश्चितपणे संधी होती. असं वाटलं तर ग्लोव्ज मध्ये फिट होईल का, मात्र नाही, होऊ शकलं नाही. ऊन पावसाचा लपंडाव, पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. काही धूप काही छाया, क्रिकेट की मोहमाया. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. विकेटची गरज आहे या ठिकाणी आणि विकेट मिळाल्या, चेंडू डॉट निघाले तर निश्चित संधी मिळू शकते. एक बाजूला रवी आपला किल्ला लढवताना अजूनही प्रशांत कोरगावकर सारखा बॅट्समन बॅटिंग लाईनअप मध्ये वेटिंगला आहे. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, तितकंसं टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाही. थोडंसं बॅकफुटला गेले आणि अंगावरती चेंडूवर खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. मात्र त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. एका धावेने धाव संख्या 24. 57 is the target they are chasing. The team Sai Mauli against Vikrolians Vikroli. All monster Umesh 11 आपण तयार राहायचंय. What a shot! It's a typical Babu over the square leg. Big one. Shot of चेंडू होता आणि shot of Goodlinचा चेंडू. साई माऊली, थँक्यू डीजे. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉडी बॅलन्स मागे गेला होता. तिथून त्या चेंडूला फुल करण्यासाठी गेले, ज्या मात्र टॉपेज होता. कव्हरला देखील नाही. चांगला थ्रो, बॅकअपला नाही. 2 धावा पूर्ण होतात. रवीने देखील वेट कॉल दिलेला आहे. छान गोलंदाजी होती, मात्र डीप पॉइंट डीप कव्हर घेतले, त्यामुळे कुठली संधी मिळाली नाही. कारण शॉट बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी हा स्ट्रोक होता. या 2 धावांनी धाव संख्या 32. 25 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गिरीश, ओ व्हॉट अ शॉट. मात्र क्लिअर होतोय का, नाही. राहुल येतोय त्या ठिकाणी, नाही. झेल सुटतोय. राहुल होता, सिद्धार्थ त्या ठिकाणी कॉल दिला होता, बट द बॅकअप हॅज बीन गिवन. अनफॉर्च्युनेट. 2 runs has been 1 run only adding in the score. संधी होती, जीवनदान. आजच्या दिवसातील 7वा झेल सुटलेला आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. 33. 24 धावांची गरज. वन टू गो. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला तरच मिळेल. या ठिकाणी बघूया पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा. या 2 धावाने धाव संख्या 35. त्यामुळे 3 ओव्हर आणि धाव संख्या आपण पाहतोय ती म्हणजे 35. जिंकण्यासाठी आता मात्र धावांची गरज आहे. 22. 12 बॉल, 12 balls, 22 to win.
होऊ शकतं. राहुल वराडकर यांनी या अगोदर देखील अशा प्रकारची कामगिरी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये केलेली आहे. बघूया 12 बॉल 22 धावांची गरज. अभिषेक, सिद्धार्थ व राहुल चर्चा करत आहेत आणि राहुल कडून निश्चितच ती अपेक्षा एक चांगला खेळाडू गोलंदाज ज्याच्याकडनं निश्चित अपेक्षा आहे. रबर बॉल हे क्रिकेट वेगळं आहे, पूर्णतः वेगळं आहे. टेनिस क्रिकेट वेगळं आहे. मात्र तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि फ्लेक्सिबिलिटी म्हणजे बॉडी तुमची कशा पद्धतीने तयार होते, चार्ज होते, त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी बॅटिंग करावी लागते. कारण कधी कधी आपण पाहतो की जास्त पावसामध्ये तुम्हाला खेळायचं असतं, बॉडी पूर्ण थंड झालेली असते आणि त्यानंतर तुम्हाला ग्रीप पकडून ते स्ट्रोक खेळायचे असते. दुसऱ्या बाजूला गोलंदाज यांना देखील धावून ज्या वेळेस ती गोलंदाजी करत असतात त्यावेळेस म्हणून देखील रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना एक वेगळ्या प्रकारची परीक्षा द्यावी लागते. आपली बॉलिंग करत असताना बॉडी चार्ज कशी होईल, थोडी गरम कशी होईल बॉडी, त्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न. त्यानंतर तुमचं पॉपिंगच्या जोर आल्यानंतर जो रिलीज पॉइंट आहे, त्यानंतर तुमचा फॉलो थ्रू, या सर्व गोष्टी आपण पाहतो. कारण नुकतीच विक्रोळी या ठिकाणी देखील जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं की बॉलिंग करणारे जे बॉलर जेव्हा येतात आणि त्यांचं पिचिंग केलं जातं, जो बॉलिंगचं पॉपिंग क्रीज आहे त्या ठिकाणी थोडीशी आपल्याला वेगळ्या प्रकारे पाहायला मिळते. त्यामुळे त्या ठिकाणी काही जण सलग धावत जातात, तर काही ना काळजी घ्यावी लागते. बघूया, थोडंसं पाऊस थांबलेला आहे, याचा फायदा गोलंदाज उचलणार की फलंदाज. 12 चेंडू 22 धावांची गरज. विक्रोळी की साई माऊली बोरिवली. चांगला चेंडू खाली राहतोय, चकून जातोय फलंदाजाला आणि बघूया पंच या ठिकाणी बायच्या रूपामध्ये एक धाव. राऊंड द विकेट आहे चांगल्या टप्प्यावर. आता मात्र अँगल, पहिला चेंडू चांगल्या पिचिंग वर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाला हेच करावं लागणार आहे की मला माझ्या स्ट्रेंथवर गोलंदाजी करायची आहे. रबर बॉल, टेनिस क्रिकेट वेगवेगळे असले तरी सुद्धा थोडंसं स्वतःला समजून या ठिकाणी खेळ करावा लागेल. अभिषेकने तेच सांगितलंय, त्यांच्याशी बोलतोय अभिषेक, की या ठिकाणी कुठल्या पिचिंगवर, कुठल्या टप्प्यावर, कुठल्या स्पॉटला या ठिकाणी बॅट्समन निश्चित वेटिंग करतोय. जे बिग वन खेळण्यासाठी मात्र ती संधी या ठिकाणी मिळत नाही. सो येस, दॅट्स काइंड ऑफ द मेसेज हॅज बीन गिवन. अभिषेक अंगणे टू राहुल वराडकर. 11 balls 21 to win. Sai Mauli, Ravi Mishra is there. They lost only 1 wicket. Prasad Rahate back to the pavilion. So the most important responsibility on the shoulder of these batsmen, Ravi and Pratik Kamkar. Over the wicket, round the wicket. Oh, there is a bit. No chance. It's Declar. So good delivery. 2 balls. 2 गेंदें हो चुकी है. संख्या 37. तो केवल 2 रन बने इस अब तक गेंद पर. जिस तरह से कोशिश जारी है, पहली गेंद पर 1, दूसरी गेंद पर 1, 2 रन अब तक आए हैं. गेंदबाजी के लिए तैयार. पहली गेंद 22 के द्वारा, दूसरी गेंद पीछे और एक गेंद राउंड द विकेट. और पिच गेंद ऑन साइड पर सिद्धार्थ के पास. मिस फील्डिंग. 1 रन पूरा किया. प्रतीक वहां पर कॉल करेंगे, 2 रन के लिए जाएंगे जब तक कि वहां पर नहीं, गेंद वहां पर रुक गई. थोडासा चांगला थ्रो होता, चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं. सिद्धार्थ गौडा त्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी काऊ कॉर्नरला उभे आहेत. ही मॅच क्लोज घेऊन जाण्यासाठी राहुलला उर्वरित चेंडू चांगले टाकावे लागणार आहेत, तर रवी आणि प्रतीकला उर्वरित चेंडूंवर चांगल्या प्रकारे घणाघाती हल्ला चढवावा लागेल, कारण आक्रमक व्हावं लागेल. अटॅक इज द बेस्ट मूव नाउ अगेन्स्ट राहुल. राहुल सज्ज होते. राउंड द विकेट. स्ट्राइकला रवी. Rahul. What a shot! Square leg वरून much needed sixer for the batting side. Over the square leg region for big one. So the welcome sixer for the batting side. Sai Mauli Borivali. Score moves to 45. 45 धावा झालेल्या आहेत. धाव फलकावर 12 धावांची गरज. एक थोडासा चेंडू शॉट टाकण्यासाठी संधी मिळाली बॅट्समनला. बॅक ऑफ द लेंथ होता, तयार होते त्या चेंडूसाठी आणि त्या चेंडूला भिरकावून दिलं. स्क्वेअर लेगच्या वरून हा येतोय षटकार. बॉल जर आपण पाहिले तर या षटकातील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 12 धावांची गरज आहे. 8 बॉल. हे शेवटचे 2 चेंडू निर्णायक जर टाकले तर शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच
जाईल का बघूया, कारण आतापर्यंत प्रत्येक मॅच क्लोज आपल्याला फिनिश पाहायला मिळाला. पहिल्या 2 मॅच मध्ये एक बॉल एक बॉल एक, तिसऱ्या मॅच मध्ये एक बॉलला 3 षटकार, त्यानंतर एकतर्फी लढत पाहायला मिळाली. आणि हा पुढील सामना समोर मिळाला. ओव्हरपिच चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, अनदर बिग वन. सो बॅक टू बॅक 2 सिक्सर हॅज बीन प्लेड. रवी मिश्रा मगाशी देखील आपण 3 षटकार. स्वप्नील गोळी, मॅन फ्रॉम मड, नवानगर, 7 बॉल मध्ये 25. आता 7 बॉल 6 धावांची गरज. फुलर लेंथ यॉक केला होता, ब्लॉक हॉल मध्ये एकदा पूर्ण केलं. कॉल करतोय 2 धावांसाठी. जोपर्यंत प्रतीक कामकर या ठिकाणी जलद गतीने नाही, ट्रॅव्हल होणार नाहीये. पाणी निश्चितच मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय, कारण चांगली मोठी सर आपल्याला पावसाची पाहायला मिळाली आणि रिमझिम धारांमधून एक क्रिकेटचा माहोल. आणि आता धावांची गरज आहे, ती म्हणजेच 5. सॉरी 2 निघाल्यात, म्हणजे 4 धावा 6 बॉल मध्ये. 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस. शेवटचा गोलंदाज कोण येणार ही मात्र या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह आहे. बघूया. नाही, गोलंदाज आलेले आहेत आणि गोलंदाज आता येतोय. 6 बॉल 4 धावांची गरज. विक्रोलेन्स विक्रोळी विरुद्ध साई माऊली बोरिवली या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना. आज या रबर बॉल पावसाळी क्रिकेटसाठी आपण बघा कित्येक खेळाडू, टाटा पॉवर, देवीपाडा, माघाटाणे, काजूपाडा या परिसरातील सर्व खेळाडू, म्हणजेच प्रसाद रहाटे, काजूपाडा असेल, देवीपाडा या परिसरातील रवी विश्वा, आपण जर पाहिलं तर रवी मिश्रा, टाटा पॉवर मधील सर्व प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि तो कॉन्फिडन्स दिसतोय, कारण बघा प्रशांत कोरगावकर अजूनही इंदी आपण बघितलं तर अजूनही तंबूच्या आश्रयालाच आहेत, कारण ओनली 1 विकेट दे लॉस्ट. अँड व्हॉट अ पार्टनरशिप built by both the batsmen, Ravi Mishra and Pratik Kamkar. Both the batsmen played beautiful cricket. So birthday boy, आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. तन्मय बन, त्यामुळे तन्मय कडून संध्याकाळचा नाश्ता आता आपल्याला इथे पाहायला मिळेल. तन्मय देखील आलेला आहे संध्याकाळी, कारण त्यांनी सांगितलं आजचा वाढदिवस माझा या ठिकाणी आपण साजरा करूया. तर तन्मय, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया आपणास उदंड आयुष्य लाभो, चांगलं आरोग्य मिळो आणि समृद्धी आपणास मिळो, प्राप्त हो, हीच प्रार्थना करूया. 6 बॉल 4 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मुकेश दास. चांगली बॉलिंग अटॅक या संघाकडे देखील आहेत. आपण पाहतोय मात्र मुकेशला आपण शेवटचं षटक हाताळताना पाहतोय, कारण या अगोदर गिरीशचे 2 ओव्हर, त्यानंतर राहुल, त्यानंतर सिद्धार्थ. मुकेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट. 5 बॉल 4 धावांची गरज. गणेश बारेजी पुन्हा एकदा बघा कहाणी में ट्विस्ट. पहिल्या 3 मॅच अक्षरशः ब्लड प्रेशर चेक केलं असतं ना तरी आपल्याला कळलं असतं की हाय ब्लड प्रेशर झालेलं, एवढ्या जबरदस्त मॅचेस. आणि आता 5 बॉल 4. पुढचा चेंडू मुकेशचा. हा देखील अंगावर येते रनआउट. हो हो हो, रनआउटची संधी होती, मावलेली आहे. 4 बॉल 3 धावांची गरज. क्रिकेटमध्ये जोपर्यंत ती धावसंख्या तुम्ही पूर्ण पार करत नाही तोपर्यंत विजयी नाही घोषित केलं जातं. चार बॉल 3 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना हा देखील. एक चांगल्या पोझिशनला आपण पाहतोय, कॅचिंग पोझिशन आपण पाहिली. सिली मिड ऑफ आपण एका ठिकाणी. ओ दॅट्स द ब्युटिफुल डिलिव्हरी. मॅच इज ऑन. आणि हे काय होतं या ठिकाणी, एवढा चेंडू डॉट होता, काही गरज नव्हती. मॅच मध्ये तुम्ही आहात, बॅकअपला त्या ठिकाणी आहेत की नाही हे देखील कल्पना नाही. एवढा छान चांगला चेंडू टाकल्यानंतर तो गॅदर्ड झाला होता, कलेक्ट झाला होता. आताचा चेंडू बाईज आहे का? येस, या चेंडूवर बायची 1 धाव. त्यामुळे 3 बॉल 2 धावा.
भविष नायर आम्हाला सांगतायत बघा, पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. गणेशजी बारे, बबन दादा गुरव देखील एंजॉय करत असतील. पहला साल बेमिसाल सांसद खेल महाकुंभ भव्य रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट, जिससे शाहिद ने कहा अच्छा आयोजन किया गया इस प्रतियोगिता टूर्नामेंट का. और सप्ताह ग्राउंड पर जहां पर पीछे सिर्फ डिक्लेयर है, सामने आपको बड़े हिट लग सकते हैं. 3 गेंदें 2 रन की जरूरत अगली गेंद प्रतीक के लिए. और ये भी गेंद, रन आउट का मौका, वहां पर खिलाड़ी आएंगे आउट. 2 गेंदें 2 रन की जरूरत. कहानी में ट्विस्ट, वो अगर थ्रो नहीं होता तो, इसीलिए कहते हैं किंतु परंतु से क्रिकेट नहीं खेला जाता. जर तरने क्रिकेट खेळलं जात नाही, तो चेंडू जर टाकला नसता तर, ती धाव जर राहिली असती तर. खूप काही घडतंय मैदानात. 2 चेंडू 2 धावांची गरज. विक्रोली जिंकणार की साई माऊली बोरिवली जिंकणार? पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं. नवीन फलंदाज आता स्ट्रायकर एंडला येणार आहे. प्रशांत येतोय की बघूया कोण येतोय. प्रशांत कोरगावकर. शेवटच्या 2 चेंडू 2 धावा. आतापर्यंत तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट डेली ज्या संडे आपण पाहतो खेळत असताना, वेगवेगळ्या खेळपट्टीवर वेगवेगळं क्रिकेट खेळलं जातं. आतापर्यंत ज्या स्पर्धा आपण पाहिल्या, तिकडे बघा पाण्याची व्यवस्था करावी आयोजकांच्या वतीनं. आतापर्यंत काळ चौकीची स्पर्धा किंवा वर्सोव्याची स्पर्धा जर आपण पाहिली, गेल्या रविवारी झालेल्या 2 विक्रोळी या ठिकाणी झालेल्या स्पर्धा आपण पाहिल्या. आज देखील काळा चौकीला स्पर्धा सुरू आहे. SP ट्रॉफी जी पालघरला झाली, तर एक ट्रॉफी आपण भिवंडी या परिसरामध्ये देखील पाहिली. त्या ठिकाणी देखील मात्र खूप वेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे नवीन येणाऱ्या फलंदाजांना देखील ती कसोटीची परीक्षा द्यावी लागते. कारण आतापर्यंत जो विकेटवर उभा राहिलेला बॅट्समन आहे तो नॉन स्ट्राईकला आहे आणि प्रशांत आता स्ट्राईकला जाणार. 2 बॉल 2 धावांची गरज. दडपण असणार आहे. मुकेश दास एक चांगला गोलंदाज. टेनिस क्रिकेटमध्ये विक्रोलीसाठी ज्याने गोलंदाजी केलेली आहे आणि अनुभव त्याच्याकडे आहे, त्यामुळे वेगळ्या प्रकारचं असं दोघांची चर्चा सुरू आहे, प्रतीक आणि प्रशांतची. 2 बॉल 2 धावांची गरज. एक स्लिप, फ्लाइंग स्लिप आहे. शॉर्ट कव्हर पॉइंट सिली मिड ऑफ, ज्या ठिकाणी आपण गिरीश कोचरेकरला पाहतोय. मिडॉनला सिली मिडॉन कॅचिंग पोझिशनला बरोबर गोलंदाजच्या राईट साइडला घेतलेला आहे खेळाडू. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू आणलेला आहे. 4 खेळाडू क्लोजिंग फिल्डर उभे राहिलेले आहेत. एक स्लिप. आपण गली जी कॅचिंग पोझिशन मध्ये आहे, अलर्ट राहावं लागणार आहे. मैदानात खूप काय घडणार आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. मुकेश दास गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मुकेश याचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू बघूया. रनआउटची संधी आहे आणि खेळाडू बाद. गोल. कहानी में ट्विस्ट. गणेश है और यही यहां पर अब देखने को मिलता हुआ कंपलसरी चेस. इसलिए मैंने कहा कहीं धूप कहीं छाया, ये क्रिकेट की मोह माया. कहीं मत जाइएगा कि जानता हूं मंजिल कहां है, आज तो सफर करने का इरादा किया है. न हारूंगा कभी जिंदगी में, ये मैंने औरन से अपने आप से वादा किया है. अपने आप से किया हुआ वादा निभाना होगा. देखेंगे क्या होता है यहां पर. 1 बॉल 2 रन की जरूरत. 1 चेंडू 2 धावांची गरज. 1 बॉल 2 रन्स. मुकेश दास 5 रन बनाने थे 6 गेंद पर. 5 नहीं 4 थे ना, 6 में 4 की गेंदबाजी. पहला साल नॉस्टा ट्रॉफी का बेमिसाल सांसद खेल महाकुंभ हम देख रहे हैं. 1 बॉल 2 रन की जरूरत. बहुत क्लोजिंग फील्डर. एक फ्लाइंग स्लिप निकालकर अब शॉट से लिमिट ऑफ, शॉट से लिमिट ऑन, शॉट स्क्वायर लेग. कवर पर राहुल, लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी, लॉन्ग ऑन रोहित, सिद्धार्थ काउ कॉर्नर पर, डीप मिड विकेट पर निखिल और एक खिलाड़ी डीप स्क्वायर लेग की तरफ. शॉर्ट स्क्वायर लेग पर खिलाड़ी है. कैचिंग पोजीशन अब नहीं. 1 बॉल 2 रन. प्रतीक कामकर स्ट्राइक पर है. अब तक जिस बल्लेबाज ने इस मैच में अपना दमखम दिखाया, मैच को बनाया है, वही यहां पर
अब स्ट्राइक पर। एक अच्छी बात है कि जो सेट बल्लेबाज है वो अब स्ट्राइक पर है। ओ कैच गॉन, कॉट बिहाइंड। अभिषेक आंगणे, मुकेश दास ने इस मैच को जीता दिया है 3 रन से, 1 रन से मैन ऑफ द मैच बनने वाले मुकेश दास। कमाल की गेंदबाजी। और जब 6 में 4 तो मैंने कहा था कि मैच अब तक बनने वाला है। मुकेश दास का कॉन्फिडेंस था और एक एक्स्ट्रा ओवरथ्रो का रन भी गया था, फिर भी मैच को बनाया। पूरा श्रेय विक्रोलेंस विक्रोई।